गजानन। भगवंतांनी जे विविध अवतार घेतले त्यात द्वापार युगात घेतलेला अवतार आहे गजानन अवतार। या अवतारामध्ये ज्या विविध लीला केल्या त्यातली अत्यंत महत्त्वाची एक लीला की जी संपूर्ण जगताला नंतरच्या काळात कल्याणकारक आहे, त्या लीलेचं नाव आहे गणेश गीता कथन। राजा वरेण्य नावाच्या अत्यंत श्रेष्ठ अधिकारी व्यक्तिमत्वाला भगवान गणेशांनी केलेला हा उपदेश आहे। मी भगवद्गीतेबद्दल पूर्ण आदर बाळगून आपल्याला नाईलाजानी तुलना म्हणून फक्त एवढी गोष्ट सांगतो की भगवद्गीतेमध्ये आपल्यासमोर 700 श्लोक आहेत। या 700 श्लोकांवर माऊलींनी 9000 ओव्या लिहिल्या, तेव्हा कुठे त्याचं विवेचन करता आलं। मला फक्त विवेचनापुरताच तेवढा भाग आपल्यासमोर ठेवायचा आहे की भगवद्गीतेमध्ये 700 श्लोक 9000 ओव्या त्याचं विवेचन केलं। गणेश गीतेत फक्त 416 श्लोक आहेत, पण त्याचं विवेचन मात्र गणेश योगींद्राचार्य महाराजांनी योगेश्वरी नावाच्या टीकेत केलं, ज्याच्यात तब्बल 10,031 ओव्या आहेत। हे फक्त एवढ्या करता हे आकडे आपल्यासमोर ठेवतो की गणेश गीतेमधलं तत्व किती अधिक व्यापक चिंतनीय आहे एवढाच त्यातला अर्थ आहे। भगवद्गीतेला कमी करण्याचा त्यात विषय असू शकत नाही। गणेश गीता किती अगाध अशा प्रकारच्या अर्थाने भरलेली आहे हे आपण यातून समजून घेऊ शकतो। या गणेश गीतेचं सार भगवान गणेशांनी स्वतः भगवान शंकरांना सांगितलं अशा प्रकारची रचना आपल्याला मुद्गल पुराणात पाहायला मिळते। मुद्गल पुराणातल्या पहिल्या खंडातल्या 16व्या अध्यायाला गणेश गीता सार स्तोत्र अशाच नावाचा उल्लेख आहे। त्या प्रकारच्या स्तोत्राचा आपण थोडक्यात परामर्श घेण्याचा आज प्रयत्न करू। श्री शिवांनी जेव्हा विनंती केली तेव्हा गणेश सांगायला सुरुवात करतात, देहश्चतुर्विधम प्रोक्तम त्वं ब्रह्म पदभिन्नतः सोहम देहि चतुर्धा तद ब्रह्म सदैक तत्वतः। अशा प्रकारची रचना की 4 प्रकारचे देह आहेत, सद असत सम आणि नेती। देह शब्दाचा अर्थ दृश्य प्रकारच्या वस्तू, दृश्य प्रकारचे पदार्थ। मग या दृश्य पदार्थांना 4 प्रकारे ते असतात असं वर्णन शास्त्रांनी केलं। असत याचा अर्थ खोटे, सत याचा अर्थ खरे, खरे याचा अर्थ जे त्रिकाला बाधित आहेत, म्हणजे त्रिकालांनी बद्धित असलेले जे असतात त्यांना असत असं म्हणतात, आणि जे त्रिकालांमध्येही कायम असतात त्यांना शास्त्र सत असं म्हणतं। मग सद असत सम आणि नेती अशा 4 प्रकारच्या देहांचं वर्णन शास्त्रांनी केलं। त्या 4 प्रकारच्या देहामध्ये 4 प्रकारचे देही असतात, म्हणजे त्यामध्ये जे चैतन्य आहे त्या चैतन्याला तत्पद असं म्हणतात, जे देह आहेत त्यांना त्वम असं म्हणतात। आणि या दोन्हींच्याही माध्यमातून जो क्रीडा करतो त्या मोरयाला असी पद वापरतात। अशा रीतीने तत्वमसी शब्दाचं शास्त्रकारांनी मोठं सुंदर वर्णन गाणपत्य तत्वज्ञानात केलं। संयोग उभयोर्यच्च आसीपदम ब्रह्म कथ्यते स्वतः उत्थानकम देवः विकल्प करणात त्रिधा। याला स्वतः उत्थान असं म्हटलं। मोरयाचं जे मूळ निर्गुण निराकार स्वरूप त्यापासून मोरया जे सगुण रूपात येतो त्याला स्वतः म्हणजे स्वतःच्या अवस्थेपासून उत्थान याचा अर्थ वेगळेपण निर्धारण करणे अशा प्रकारची रचना केली। आणि मग परत उत्थान असा दुसरा शब्द वापरला, याचा अर्थ ते पुन्हा मूळ निर्गुण रूपात स्थिर होणे, याला परत उत्थान असे शब्द वापरले। स्वतः परत उत्थान हीनम यद ब्रह्म कथ्यते। मग 3 प्रकारे स्वतः उत्थान सांगितलं, सद असत आणि सम। नेती हे परत उत्थान आहे, आणि या 4ंचं एकत्रीकरण जेव्हा होतं तेव्हा ती जी अवस्था त्याच्याकरता शास्त्रकारांनी शब्द वापरला स्वानंद सकलामोद रूप संयोग कारकः। या 4ंच्या एकत्रीकरणाला गणपत्य संप्रदायात स्वानंद असं म्हणतात। हे स्वानंद गणेशाच्या लोकाचं नाव असतं। जसं भगवान विष्णू वैकुंठामध्ये राहतात, भगवान शंकर कैलासामध्ये राहतात, तसं भगवान गणेशांच्या राहण्याचं ठिकाण काय तर स्वानंद। याचा अर्थ या 4ही ब्रह्माचं एकत्रीकरण जिथे होतं तिथे स्वानंद अवस्थेमध्ये भगवान राहत असतात। तदैव पंचधा जातम तन्निबोधच ईश्वरः। हे ज्या 5 अवस्था होतात यांनाच ईश्वर अवस्था म्हणतात। मग त्यांना देवता रूपात वापरलं। जसं असत ब्रह्माला शक्ती असं म्हणतात, सत ब्रह्माला सूर्य असं म्हणतात, समब्रह्म ज्याला आहे त्याला विष्णू असं म्हणतात, नेती ब्रह्म जे आहे त्याला इकडे शंकर असं म्हटलं गेलं, आणि स्वानंद हे भगवान गणेशांचं रूप असतं। अशा पद्धतीने 5 ब्रह्मांचं वर्णन शास्त्रकारांनी आपल्या समोर केलं। गणेश गीतेमध्ये मोरया ते सांगतायत, रूपम तदैव ज्ञातव्यम अद्वैदेषु कथ्यते सा शक्तिरभिख्याता ब्रह्मरूपा यसन्मयी। असत रूप असणारी जी आहे तिला शक्ती असं म्हणतात। आता सांगितलं तसं समब्रह्म
सूर्यांना म्हणतात. त्यानंतर विष्णू आणि शंकरांचं वर्णन केलं. पंचानाम ब्रह्मणाम यच्च बिंबम मायामतं स्मृतम ब्रह्मा तदेव विज्ञेय सर्वादि सर्वभावतः. या पाचही रूपांच्या माध्यमातून जे बिंब प्रगट होतं, निर्मितीचं कार्य करतं, त्यांना ब्रह्मदेव असं म्हणतात. त्यांचंही वर्णन आपल्या समोर केलं. बिंबेन सकलम सृष्टम तेनायम प्रपितामह. या बिंबानीच हे सगळं प्रतिबिंब निर्माण होत असतं, म्हणून त्यांना पितामह असं म्हटलेलं आहे. त्यांचंही वर्णन आपल्या समोर केलं. आणि मग त्याच्या पुढे जाऊन वर्णन करताना आपल्या समोर गणेश सांगतायत स्वानंदाद्यात परमब्रह्म योगाख्यम ब्रह्मणा भवेत. हे जे स्वानंद ब्रह्म आहे हे योगाच्याच माध्यमातून प्राप्त होऊ शकतं. केशामापि प्रवेशो न तत्र कस्यापि कुत्रचित. याचा अर्थ अन्य कुठल्याही मार्गाने या आनंदाची प्राप्ती होऊ शकत नाही, स्वानंद लोकाची प्राप्ती होऊ शकत नाही. कारण बाकीच्या सगळ्या प्राप्ती या बाहेरून होत असतात. स्वानंद ही गोष्ट आतून येणारी असते आणि जोपर्यंत आनंद आतून येणारा नाही तोपर्यंत तो टिकाऊ असू शकत नाही. बाहेरून आनंद मिळत नाही का? निश्चितपणे मिळतो. व्यवहारातल्या सगळ्या गोष्टींनी आनंद मिळतो. पंच ज्ञानेंद्रियांच्या सुंदर संवेदनांनी आनंद प्राप्ती होत असते, पण ती आनंद प्राप्ती टिकाऊ नसते, चिरंतन नसते. काल आज मिळत होती, आज मिळेल त्याची खात्री नसते. कायम असणारा आनंद कोणता? जो आतून येणारा आनंद असतो. त्याचं वर्णन स्वानंद रूपामध्ये शास्त्रकारांनी आपल्या समोर केलं. भगवान गणेश म्हणतात तसा तो माझा स्वानंद लोक असतो ज्यात बाहेरून कोणालाही येता येत नाही. मदीय दर्शनम तत्र योगेन योगिनाम भवेत. त्या स्वानंद लोकामध्ये योग्यांना योगाच्याच माध्यमातून माझं दर्शन घडत असतं. स्वानंदे दर्शनम प्राप्तम स्वसंवेद्यात्मकम च मे. तिथे माझं स्वसंवेद्य असं दर्शन होत असतं. मोरया स्वतःला स्वसंवेद्य म्हणतात. याचा अर्थ त्यांचं ज्ञान त्यांच्याच शक्तीने होऊ शकतं, ते बाहेरून घडवता येत नाही. हाच शब्द माऊलींनी सुरुवातीला पकडला आणि भावार्थ दीपिकेच्या आरंभी माऊलींनी शब्द वापरले ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. भगवान इथं स्वतःला सांगतायत मी स्वसंवेद्य आहे. माझं दर्शन व्हायचं की नाही हे माझ्या इच्छेवर अवलंबून आहे, ते तुम्हाला करून घेता येत नाही. त्याचं वर्णन आपल्या समोर मोरयांनी केलं. तेन स्वानंद आसीनम वेदेषु प्रवदन्ति माम. म्हणून मला स्वानंद लोकामध्ये निवास करणारा असं म्हणतात. चतुर्णाम ब्रह्मणा योगात संयोगात भेदयोगतः. हे चारही प्रकारचे ब्रह्म जिथे एकवटतात, याचा अर्थ या चारांचं चारपण जिथे नष्ट होतं आणि ते एकत्रित रूपात येतात, तेव्हा त्या सगळ्यांमधून मिळणारा जो शुद्ध आनंद, तो आनंद माझं स्वरूप आहे. मग त्याला पुढे सांगताना मोरे यांनी सांगितलं चित्तरूपा स्वयं बुद्धी सिद्धिर्मोहमयी स्मृता नादा ब्रह्मविभेदेन ताभ्याम क्रीडंती तत्पती. सिद्धी माझी एक शक्ती आहे जी चित्ताला भ्रमराव रूप असणारी आहे, मोहमयी असणारी आहे, चित्तमयी असणारी बुद्धी आहे आणि या दोघींच्या माध्यमातून मी खेळत असतो. म्हणून मी त्यांचा पती आहे असं तू समजून घे. त्यक्त्वा चिंतामि बाणंच अभिमानम ये गणेशो हंस सोहम समाधिना भविष्यथ भवंतोपी मद्रूपा हा मोहवर्जिता. अशा प्रकारे स्वतःचा अभिमान जे सोडून देतील आणि अभिमान सोडून मला शरण येतील, हे शंकरा त्यांना सोहम रूपामध्ये, म्हणजे तोच मी आहे, ज्याला ओंकार ब्रह्म म्हणतात, ज्याला परब्रह्म असं वेदांत म्हणतं, ज्याला ओंकार ब्रह्म असं शास्त्र म्हणतं, शंकरा मी तोच आहे. त्या ओंकार ब्रह्माचं चिंतन केलं तरच खऱ्या अर्थाने आनंद प्राप्त होईल असं मोरे इथं स्वतःचं रूप सांगतायत. आणि मग अशा पद्धतीने 21 श्लोक सांगितल्यानंतर शिवांनी सांगितलं इत्युक्त्वा विररामाथ गणेशो भक्तवत्सला तेपि भेदम परित्यज्य शांतीम प्राप्ताश्च तत्क्षणात. आपणही अशाच पद्धतीने या सगळ्यांचा अभेद समजून शांती मिळवण्याचा प्रयत्न करू. मोरे याला त्यासाठी प्रार्थना करूया. जय गजानन.